पंढरपूर येथून मराठा तरुण या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटलांना विठ्ठलाची मूर्ती आणि त्याचबरोबर वीणा या ठिकाणी आणि टोपसुद्धा या ठिकाणी घेऊन आलेली आहेत। ही सर्व दृश्य पाहतोय आपण आंतरवाली सराठीतली आहेत आणि कारण प्रत्येक पंढरपूर येथून तरुण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना म्हणजे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा आदर मनोज जरांगे पाटील करतात, कारण याच मंडपामध्ये जवळपास 300च्या पुढे कीर्तनं पूर्ण झालेली आहेत आंतरवाली सराठीमधली आणि या ठिकाणी पांडुरंगाची भव्य मूर्ती या ठिकाणी घेऊन आलेली आहेत। हे सर्व तरुण पंढरपूर येथून आदरणीय मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आपण पाहतोय पाटलांनी जे काही म्हणजे आज जो काही पोशाख आहे पाटलांचा सुद्धा, कारण सरकारवरती निषेध ज्या वेळेस निषेध नोंदवायचा असतो त्यावेळेस निषेधाचे काळे झेंडे हातामध्ये घेतात आणि त्याच पद्धतीने आज पाटलांचा पोशाख सुद्धा काळा आहे, कारण सरकारचा निषेध सरकारला नोंदवायचा आहे, कारण सरकार कुठेही आमच्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे हे निषेधाचे काळे झेंडे घेऊन हातामध्ये 58 मुकमोर्चे निघाले, पण तेव्हा सुद्धा कुठे सरकारनं लक्ष दिलं नाही आणि आजही आमच्या 7 महिन्यापासूनचे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठे सरकारनं लक्ष दिलेलं पाहायला मिळत नाही। सर्व दृश्य आहेत आंतरवाली सराठीतून या ठिकाणी पंढरपूर येथून तरुण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पाटलांना वीणा टोप आणि म्हणजे विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी दिली जाते। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अशा असंख्य अभंगातून संत तुकोबारायांनी आमची कान उघडणी केली। त्या संत तुकोबारायांच्या वारसा पुढे नेण्याचं काम असेल किंवा संत तुकोबारायांचे विचार, शिवरायांचे विचार, आई जिजाऊंचे विचार, हे सर्व विचार या महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचं काम आदरणीय मनोज जरांगे पाटील करतायत आणि म्हणूनच हे सर्व तरुण मराठा समाजाचे तरुण पाटलांच्या विचाराला प्रेरित झालेले आहेत आणि त्या पंढरपूर येथून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माझा दादा व्यवहार गेल्या वेळेस हारांना होता तो शेवगाव चालता, आज आला तर पंढरपूरचा आला हार तुम्हाला योग योग काय व्हायला लागलं काय चांगलं आहे। ही सर्व दृश्य आहेत आंतरवाली सराठीतली आणि ही प्रत्येक दृश्य प्रत्येक घडामोडी या ठिकाणी आपण पाहतो आहोत, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराव्या। खऱ्या अर्थानं आमच्या मागे पुढे पांडुरंग उभा आहे आणि संतांचे विचार आहेत आणि महापुरुषांचे विचार आहेत। हे सर्व दृश्य आपण आंतरवाली सराठीतून पाहतोय आणि ही चिमुकली आणि तिची आई आळंदी येथून या ठिकाणी पाटलांना भेटण्यासाठी आलेले आहेत। योगायोग आपण बघू शकता की ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथूनही संत म्हणजे या ठिकाणी आळंदीतूनही काही बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पंढरपूर पांडुरंगाच्या तिथूनही या ठिकाणी पांडुरंग पोहोचलेले आहेत। हा योग म्हणजे खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे आणि पाटलांच्या सोबत ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दादा गेल्या वेळेस हारांना होता शेवगाव चालता बरं का, पंढरपूरचा आला। प्रत्येक या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक समाजातले बांधव सुद्धा पाटलांचा सत्कार करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहतोय बौद्ध समाजाचे बांधव सुद्धा या ठिकाणी पाटलांचा सत्कार करण्यासाठी येत आहेत आणि ही सर्व दृश्य आंतरवाली सराठीतली आहेत आणि ही सर्व मंडळी पाटलांच्या सत्कारासाठी या ठिकाणी पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहेत। ही सर्व दृश्य आंतरवाली सराठीतली आपण पाहतोय, असंच आपण भेटत राहणार आहे।